10 ते 12 दिवस उलटूनही जळगाव जिल्ह्यात LPG गॅसचा तुटवडा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे आणि LPG गॅस मिळत नसल्याने त्याचा परिणाम आता गॅस पंपांवर देखील होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून गॅस पंप बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण आता जळगाव शहरातल्या इंडियन ऑटो गॅस या पंपावर आहोत आणि आपण जर बघितलं तर हा गॅस पंप जो आहे या ठिकाणी बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी गॅस शिल्लक नसल्यामुळे हा पंप जो आहे या ठिकाणी बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि गॅस नसल्याबाबतचं या ठिकाणी फलक देखील लावण्यात आलेला आहे आणि गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे हा पंप गेल्या 5 ते 6 दिवसांपासून बंद असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणच्या व्यवस्थापकांनी दिलेली आहे। त्यांनी कंपनीकडे मालाबाबत विचारणा केलेली आहे, मात्र वरतून अडचणी येत असल्यामुळे या ठिकाणी गॅसचा पुरवठा होऊ शकलेला नाही। त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून जो आहे हा गॅस पंप जो आहे बंद असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता गॅसचा तुटवडा हा गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये कायम असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आलेलं आहे। तर दुसरीकडे LPG गॅस मिळत नसल्यामुळे आता गॅस पंपांवर देखील त्याचा मोठा परिणाम होत असून त्यामुळे जळगाव शहरातले जे गॅस पंप आहेत ते बंद असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि गॅस पंप बंद असल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान जे आहे या ठिकाणी गॅस पंप चालकांना सहन करावं लागत असल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत असून या निमित्ताने LPG गॅसचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नसून आहे तशीच परिस्थिती जळगावमध्ये अद्यापही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।